बघा, बायबलमधल्या प्रकटीकरणाच्या पुस्तकातनं एक खूप मोठं रहस्य दडलंय. एक असा दैवी संदेश जो ऐकला तर गेला, पण लिहून ठेवण्याची सक्त मनाई होती. तो कायमचा सील बंद करण्यात आला. चला, आज आपण याच रहस्याचा छडा लावूया. तर सुरुवातच करूया थेट या आज्ञेपासून. विचार करा, प्रेषित योहानाला हा थेट आदेश मिळाला आणि याच एका वाक्यामुळे हे सगळं प्रकरण एका मोठ्या कोड्यात बदलून गेलं. एक संदेश जो ऐकला गेला पण गुप्त ठेवला गेला. असं का? आणि हेच ते दोन कळीचे प्रश्न आहेत जे आपल्या आजच्या विश्लेषणाला दिशा देतील. एका लपवलेल्या सत्याचा माग काढायचा असेल तर सुरुवात याच प्रश्नांनी करावी लागेल, बरोबर? चला तर मग पहिल्या भागात आपण हे समजून घेऊया की ही गूढ आज्ञा नेमकी कोणत्या वेळी आणि कोणत्या परिस्थितीत दिली गेली. कारण म्हणतात ना, वेळ हीच या रहस्याची पहिली किल्ली आहे. आणि गंमत आहे ती टायमिंगची. स्रोताच्या व्याख्येनुसार हा गडगडाट नेमका कधी होतो माहितीये? अगदी निर्णायक क्षणी. पृथ्वीवर तो शेवटचा सगळ्यात भीषण संघर्षाचा काळ सुरू होण्याच्या अगदी थोडा आधी. म्हणजे हा फक्त एक आवाज नाहीये, तर येणाऱ्या महाभयंकर वादळाची ती एक प्रकारे घोषणाच आहे. बरं, जर वेळ इतकी महत्वाची आहे तर मग हा संदेश ऐकणारे कोण होते? आता या रहस्याचा उलगडा करण्यासाठी आपल्याला त्या संदेश ऐकणाऱ्या श्रोत्यांची खरी ओळख शोधावी लागेल. आणि हा मुद्दा या संपूर्ण विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे. स्रोताचा मुख्य युक्तिवादच हा आहे की संदेशाचा अर्थ शोधण्याआधी तो कोणासाठी होता हे ओळखणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजे उत्तर काय मध्ये नाही तर कोणासाठी यात दडलंय. इथेच या स्रोताचं मूळ सूत्र आपल्या समोर येतं. बघा, प्रेषित योहान, ते 2 साक्षीदार आणि ते 1,44,000 शिक्कांकित लोक. आपल्याला वाटेल की हे 3 वेगळे गट आहेत, पण नाही. स्रोतानुसार हे 3 वेगळे गट नाहीतच. उलट हे एकाच गटाचे 3 वेगवेगळे चेहरे आहेत. एकाच शक्तीची 3 रूपं आहेत असं समजा. आता आपण स्रोताच्या अगदी मुख्य सिद्धांताकडे पोहोचलो आहोत. मेघांचा तो संदेश खरं तर कधी हरवलाच नव्हता. तो फक्त निवडक कानांसाठी होता. आता ही माहिती खूपच रंजक आहे, नाही का? ज्या योहानला हा संदेश लिहून ठेवण्यास मनाई केली, त्याच योहानला मेघगर्जनेचा पुत्र असं टोपण नाव होतं. म्हणजे जणू काही तो आवाज ऐकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठीच त्याची निवड झाली होती. याचा सरळ अर्थ असा निघतो की योहानाचे जे आध्यात्मिक उत्तराधिकारी आहेत, म्हणजेच ते 1,44,000 लोक, तेच खरे मेघगर्जनेचे पुत्र आहेत. आणि फक्त त्यांनाच तो आवाज ऐकता आणि समजता येतो. तो संदेश इतरांसाठी होताच कधी? हा एक अगदी स्वाभाविक प्रश्न आहे, नाही का? जर काहीच लिहिलेलं नसेल तर ते ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत कसं पोचणार? आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला लहान पुस्तकाच्या एका गूढ संकल्पनेकडे घेऊन जातं. आणि हे आहे या कोड्याचं पुढचं उत्तर. तो गुप्त संदेश एका रहस्यमयी पुस्तकात बंद आहे, जे फक्त वाचायचं नाहीये तर ते आत्मसात करायचं आहे. जणू काही ते खाऊन त्याला स्वतःच्या अस्तित्वाचा एक भाग बनवायचा आहे. चला, या चौथ्या भागात बघूया की हे पुस्तक खाणं या प्रतिकात्मक कृतीचा नेमका अर्थ काय होतो आणि संदेशवाहकांसाठी याचं महत्त्व काय आहे. ही एक विलक्षण आणि खूप शक्तिशाली तुलना आहे. योहान आणि जुन्या करारातील संदेशता यहेजकेल यांच्यात एक आश्चर्यकारक साम्य दिसतं. दोघांनाही देवाचा संदेश केवळ मिळाला नाही, तर तो खाऊन म्हणजे पूर्णपणे आत्मसात करून आपली दैवी जबाबदारी स्वीकारायला लागली. मग या लहान पुस्तकात नक्की आहे तरी काय? स्रोतानुसार ही आहे सार्वकालिक सुवार्ता. यात न्यायाचा आणि एका मोठ्या चेतावणीचा संदेश आहे. श्वापदाची उपासना करू नका. ही एक अशी भविष्यवाणी आहे जी फक्त त्यांनाच दिली जाते ज्यांना ती पुढे जाऊन घोषित करायची आहे. आणि आता आपण या सगळ्याच्या मूळ उद्देशाकडे येतोय. तो मेघांचा गडगडाट ऐकण्याचा आणि ते पुस्तक खाण्याचा अंतिम हेतू काय होता? हे वचन किती प्रभावी आहे यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. या संदेशवाहकांची भविष्यवाणी केवळ शब्द नाहीत, तर ते एक जिवंत आणि सक्रिय शस्त्र आहे. त्यांच्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द त्यांच्या शत्रूंचा विनाश करण्याची ताकद ठेवतो. आणि ही आहे त्या संपूर्ण युक्तिवादाची साखळी. गुप्त संदेश ऐकणं हे एका मोठ्या आध्यात्मिक युद्धासाठी सज्ज होण्यासारखं आहे. हे ज्ञानच ते शस्त्र आहे जे शेवटी सैतानाच्या शक्तींचा पराभव करणार आहे. एक क्षण विचार करा, काय हे शक्य आहे की ते 1,44,000 लोक जे नवीन गीत गातात, ते गीत म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या 7 मेघांच्या गडगडाटाचाच मूळ संदेश आहे. एक असं शक्तिशाली गीत जे फक्त तेच शिकू आणि गाऊ शकतात. हा मुद्दा यावर जोर देतो की ही एक दैवी प्रेरणा आहे, एक जबाबदारी आहे.
जेव्हा देवाचा आवाज, मग तो सिंहाच्या गर्जनेसारखा असो किंवा मेघांच्या गडगडाटासारखा, ऐकू येतो, तेव्हा भविष्यवाणी करणं अनिवार्य होऊन जातं. ते टाळता येत नाही. आणि शेवटी या संपूर्ण घटनेचं महत्त्व काय? स्त्रोतानुसार हे सगळं पहिल्या पुनरुत्थानाच्या ठीक आधी घडतं. म्हणजेच विश्वासू लोकांना एकत्र करण्याच्या अंतिम घटनेपूर्वीचं हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शेवटचं कार्य आहे. तर मग या विश्लेषणाच्या शेवटी आपण या एका महत्त्वाच्या प्रश्नावर येऊन थांबतो. जेव्हा एखादा दैवी संदेश फक्त काही निवडक लोकांसाठी असतो, तेव्हा त्याचा उद्देश जगापासून सत्य लपवणं असतो की त्या निवडलेल्यांना एका विशिष्ट कार्यासाठी असीम सामर्थ्य देणं? याचा विचार नक्की करा.